नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या नॉलेज पार्क चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो आपल्या रोजच्या जगण्यात खूप मोठी भूमिका बजावतो. होय, मानसिक स्वास्थ्य. आपलं शरीर स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी आपण जिमला जातो, योगा करतो आणि वॉकिंगही करत असतो आणि बॉडी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी हेल्दी खाण्याचाही प्रयत्न करतो आणि आपलं शरीर स्वास्थ्य नीट ठेवतो. पण इतकाच विचार आपण माइंडबद्दल करतो का? माझं माइंड किती हेल्दी आहे याबद्दल कुणीही विचार करताना दिसत नाही. होय, बॉडी स्ट्रॉंग असणं जितकं महत्त्वाचं तितकंच माइंड स्ट्रॉंग असणंही महत्त्वाचं आहे. कारण मन ठीक नसेल तर बाहेरचं काहीही ठीक वाटत नाही, काहीही नीट वाटत नाही. चला तर मग आपण एक पॉइंट बघूया आणि समजून घेऊया की मेंटल हेल्थ आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो. तर पहिला आपण पॉइंट बघूया. विचार म्हणजे थॉट आपल्या भावना घडवतात. आपलं मन दिवसभर बोलत असतं, पण आवाजात नाही तर विचारात. हे विचार कधी कधी आपल्याला उचलून धरतात तर कधी कधी आपल्याला खाली खेचतात. जर आपण सतत स्वतःला म्हणत राहिलो, मला हे जमणार नाही, मी नेहमी चुका करतो, माझ्यात असं काही खास नाही, तर हेच विचार हळूहळू आपली ओळख बनतात. त्यामुळे अँक्झायटी, घाबरणं, कॉन्फिडन्स कमी होणं, उत्साह कमी होणं हे सगळं आपल्या विचारांपासूनच सुरू होतं. म्हणून थॉट चेंज केले की फिलिंग आपोआप बदलतात. निगेटिव्ह विचार पकडून त्यांना हळूच पॉझिटिव्ह दिशेला वळवणं हेच मानसिक स्वास्थ्याचं एक मोठं पाऊल आहे. बघा, तुम्ही परीक्षा द्यायला जाताय आणि मनात विचार केला की आजचा पेपर मी चांगला लिहू शकणार नाही, आजचा पेपर खूपच अवघड असणार, किंवा मी जे वाचन केले ते परीक्षा हॉलमध्ये आठवेल का, असा एक छोटासा निगेटिव्ह विचारही तुमचा संपूर्ण दिवसाचा परफॉर्मन्स खराब करू शकतो. पण जर तुम्ही म्हटलं की मी माझ्या परीने प्रयत्न करणार, मी बेस्ट आहे, माझा भरपूर अभ्यास झाला आहे आणि मी परीक्षा हॉलमध्ये पूर्ण कॉन्फिडन्सली सर्व काही लिहिणार आहे. बघा, एक पॉझिटिव्ह विचार केला तरी तुमच्यातला कॉन्फिडन्स बूस्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा विचार, मानसिक स्वास्थ्यासाठी झोप खूप महत्त्वाची. झोप म्हणजे फक्त डोळे मिटून पडून राहणं नाही. झोपेत मेंदू आपला पूर्ण हाऊसकीपिंग मोडमध्ये जातो. दिवसभराचं शिकलेलं अरेंज करतो, आठवणी व्यवस्थित ठेवतो आणि काही युजलेस माहिती असते ती डिलीट करतो. जेव्हा आपण झोप कमी करतो तेव्हा मात्र आपली मेमरी वीक होते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, लक्ष कमी लागतं, मूड चिडचिडा होतो आणि लहान लहान गोष्टी सुद्धा खूप मोठे प्रॉब्लेम वाटायला लागतात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण झोप कमी घेऊन वेळ वाचवतोय, पण खरं तर मेंदूची स्पीड कमी झालेली असते. झोप म्हणजे लक्झरी नाही तर शरीर आणि मनाची ही बेसिक गरज आहे. बघा, तुम्ही जर रात्री 2-3 वाजेपर्यंत मोबाईल वापरत असाल आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सगळं डल, इरिटेट आणि कन्फ्यूज वाटायला लागतं का? कारण आपल्या ब्रेनला आपण रिचार्ज होण्यासाठी वेळच दिला नाहीये आणि ब्रेनला रिचार्ज होण्यासाठी झोप आवश्यक असते. जसं मोबाईल चार्ज नसेल तर तो स्लो होतो, तसंच आपल्या ब्रेनचंही आहे. तिसरा, भावनांना व्यक्त करणं म्हणजे ताकद, ती कमजोरी नाही. आपण लहानपणापासून बरेच ऐकलेलं असतं की मुलीसारखं रडू नकोस, स्ट्रॉंग राहा, काही झालं तरी दुःख कुणाला दाखवू नकोस. आणि हेच लहानपणापासून आपल्या कानावर पडलेले शब्द हे आपल्या मन आणि मेंदूवरती बिंबवलेले असतात
पाहिलं तर या भावना आपण इतक्या दाबून ठेवतो की ते प्रेशर कुकर सारखं होत असतं. प्रेशर कुकर मधला प्रेशर आणि वेट वाढत गेलं तर तो प्रेशर कुकर हा फुटत असतो. तसंच आपल्या भावना जर मनात जर दाबून ठेवल्या तर त्या कुठे ना कुठे बस्ट होत असतात. त्या बस्ट होताना मात्र वेगवेगळ्या आजार आणि व्याधीतून त्या बाहेर पडताना आपल्याला दिसतात. म्हणून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण स्वतःला अलाउ केलं पाहिजे. हो, मला वाईट वाटतंय. हो, मला भीती वाटते. हो, मी आज दुःखी आहे आणि याबद्दल कोणाशी तरी बोला. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या तर या वीकनेस दाखवत नाही, तर आपण स्वतः आपल्या मनाची जबाबदारी घेतोय असं दाखवतो. आणि प्रत्येक इमोशनला नाव देणं आणि ते स्वीकारणं आणि त्याचबरोबर शेअर करणं गरजेचं असतं. हे मेंटल हेल्थ मजबूत करतं, कमकुवत नाही. एखादी गोष्ट खूप त्रास देत आहे, मित्रांबरोबरचं मिसअंडरस्टँडिंग झाली किंवा घरात प्रेशर आहे, जर तुम्ही ते मनातच दाबून ठेवलं तर ती समस्या मोठी होते. पण हेच कुणाशी तरी बोललात, मित्र आहेत, पालक आहेत, शिक्षक आहे, यांच्याजवळ जर तुम्ही मन हलकं केलं तर याच्यातून तुम्हाला सोल्युशनही मिळतं आणि समाधानही मिळतं. चौथा मुद्दा, शरीराचा व्यायाम, मनाची स्वच्छता. आपण अनेकदा मानतो की व्यायाम फक्त शरीरासाठीच असतो, पण रिसर्च आणि अनुभव दोन्हीही सांगतात की जेव्हा बॉडी मूव्ह होते तेव्हा माइंड इम्प्रूव्ह होतं. फिजिकल ॲक्टिव्हिटी केली की आपला ब्रेन मध्ये काही खास केमिकल रिलीज होतात आणि यांना आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. हे हार्मोन्स आपलं स्ट्रेस कमी करतात, ताण हलका करतात, एनर्जी वाढवतात आणि मनात हलकसं गुड फिलिंग देतात. कधी कधी आपल्याला वाटतं मूड खराब आहे म्हणून काहीही करावं असं वाटत नाही, पण अशा वेळी उलट काही ॲक्शन केली पाहिजे. काहीतरी हलकसं फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. आवडता पदार्थ बनवला पाहिजे, आवडतं म्युझिक ऐकलं पाहिजे किंवा आवडत्या ठिकाणी थोडासा वॉक केला पाहिजे आणि हेच तुमचं मूड हळूहळू चेंज करायला मदत करतं. तुम्ही कधी नोटीस केलंय का? हलका चालणं, बॅडमिंटन, सायकलिंग, काहीही फिजिकल ॲक्टिव्हिटी केली की तुमचा मूड एकदम फ्रेश वाटतो. ही काही जादू नाही, तर तुमचा ब्रेन हॅपी हार्मोन्स रिलीज करत असतो. म्हणूनच तुमची बॉडी ॲक्टिव्ह ठेवणं आणि माइंड हॅपी ठेवणं हे या हार्मोन्सचं काम असतं. पाचवा मुद्दा, स्वतःची तुलना कमी करा आणि प्रगतीवर लक्ष द्या. कंपॅरिझन हा आपल्या मेंदूचा जुना हॅबिट आहे, पण आजच्या सोशल मीडियाच्या जगात हा हॅबिट टॉक्सिक झाला आहे. आपण इतरांचा फक्त हायलाइट रील बघतो, परफेक्ट फोटो, फिल्टर फेस, बेस्ट मोमेंट्स आणि अचिव्हमेंट्स, आणि हे सर्व बघताना आपण आपल्या जीवनातील बिहाइंड द सीनची तुलना करतो आणि रिझल्ट काय होतो की मी काहीच नाही अशी भावना आपली निर्माण होते. सेल्फ डाऊट निर्माण होत असतो आणि सतत असमाधानाची अवस्था निर्माण होते. खरं तर ही तुलना योग्यच नाही. मी काल कुठे होतो आणि आज कुठे आहे? जर आपण 1% जरी पुढे गेलो तर ही प्रगती आहे असं मानावं. दुसऱ्याचं मेजर न वापरता स्वतःची स्मॉल विन्स सेलिब्रेट करणं हे मेंटल हेल्थसाठी सर्वात उत्तम आहे. आणि मानसिक स्वास्थ्य नीट ठेवायचं असेल तर या गोष्टी आपण वारंवार केल्याच पाहिजे. सोशल मीडियावर आपण दुसऱ्याचं बेस्ट व्हर्जन पाहतो आणि स्वतःची तुलना करतो. तो एवढा सुंदर दिसतो, ती एवढी टॅलेंटेड आहे, माझं काय? ही तुलना मनाला थकवते. तर त्यातून आपण बेस्ट काय म्हणायचंय की कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही इतकीच कंपॅरिझन पुरेशी आहे. पॉइंट 6, ब्रेक घेणं म्हणजे हार मानणं नाही.
आजच्या धावपळीच्या युगात असं वाटायला लागलंय की जो थांबला तो हरला. पण सतत धावत राहणारा हा मेंदू शेवटी थकतोच की. आणि थकलेल्या ब्रेन कडून आपण क्वालिटी काम एक्सपेक्ट करू शकत नाही. छोटे छोटे ब्रेक्स घेणं माइंड साठी छोटे छोटे ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत. थोडा वेळ बाजूला होऊन श्वास घ्यायचा आहे. डीप ब्रीथ करून परत कामाला बसलो की आपल्याला न्यू आयडिया येतात. कामामध्ये जास्त फोकस होतात आणि चुका कमी होतात. म्हणून ब्रेक घेणं हे कमजोरपणाचं लक्षण नाहीये. उलट तुम्ही तुमच्या मेंदूचा रिस्पेक्ट करतात, तुम्ही त्याची काळजी घेतात असा अर्थ होतो. बघा, होमवर्क, प्रोजेक्ट, एक्झाम प्रिपरेशन मध्ये तुम्ही तासन तास बसतात. एक पॉइंटला ब्रेन म्हणतो बस झालं. यावेळी 10 मिनिटाचा छोटासा ब्रेक घ्या आणि काहीतरी आपल्या 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये ऍक्टिव्हिटी करा. यावरून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली दिसणार आहे. ब्रेक घेणं म्हणजे मी थकलो नाही असं दाखवणं नव्हे, तर मी स्वतःला रिचार्ज करतोय असं सांगणं. 7वा मुद्दा, स्वतःवर प्रेम करा. सेल्फ केअर निश्चित करा. सेल्फ केअर म्हणजे इंस्टाग्राम एस्थेटिक नाही. ते म्हणजे तुमच्या माइंड आणि बॉडीला एक मेसेज देणं, मी तुझी काळजी घेतोय किंवा घेते. कधी आपल्याला वाटतं की इतर सगळ्यांसाठी मी खूप करते आणि माझ्यासाठीच वेळ उरत नाही. पण जर आपला स्वतःचा कप जर रिकामा असेल तर आपण इतरांना काय देणार? त्यामुळे सेल्फ केअर खूप महत्वाची आहे. आणि सेल्फ केअर सुद्धा कशी घेतली पाहिजे? अपेक्षा न ठेवणं. सेल्फ केअर म्हणजे गिल्ट न बाळगता स्वतःला थोडा वेळ देणं, स्वतःशी सॉफ्टनेसने बोलणं, स्वतःकडून अनरिअलिस्टिक अपेक्षा न ठेवणं. हे सगळं छोटं वाटतं, पण मेंटल हेल्थ साठी फाउंडेशन असतं. सेल्फ केअर म्हणजे स्पा नाही, तर ते एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट पण नाहीये. तर सेल्फ केअर म्हणजे 10 मिनिटं शांत बसणे, पाणी वेळेवर पिणे, आपल्या आवडीची एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करणे, स्वतःशी सौम्यपणे बोलणे, इतकंच पुरेसं आहे मनाला मजबूत बनवायला. 8वा मुद्दा, ताण लवकर ओळखा आणि वेळेत थांबा. बघा, ताण, स्ट्रेस अचानक धडाम करून येत नाही, तर तो हळूहळू वाढत जातो. पण आपल्याला सिग्नल देत राहतो. तो कसा सिग्नल देतो? बघा, आपलं डोकं दुखतं, पोटात विचित्र गोळा येतो, रात्री झोप न लागणं किंवा लहान लहान गोष्टी जास्त चिडचिड होणं, हे सगळे बॉडीचे अलार्म आहेत. अरे आता थांब, माझ्याकडे लक्ष दे, असं आपलं शरीर वारंवार सांगत असतं. आणि ताण ओळखून वेळेतच स्मॉल चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. कामाचे छोटे छोटे भाग करा, कोणाशी तरी जरूर बोला, थोडा वेळ स्वतःसाठी काढा. हे केल्याने तुमचं मेंटल ब्रेकडाऊन टाळता येतं. समजा एक्झाम जवळ आली आहे, तुम्ही स्वतःला सतत पुश करताय, आता नको थांबायला, अजून वाच, अजून लिही, आणि त्याच वेळी डोकं दुखायला लागतं, झोप कमी होते आणि छोट्या गोष्टीवरती राग येतो. हेच ते बॉडीचे सिग्नल. अशा वेळी 15-20 मिनिटं थांबणं, खोल श्वास घेणं, थोडं चालणं, आणि हे ताणाला सुरुवातीपासूनच कमी करू शकतात. 9वा मुद्दा, मदत मागणं ही स्मार्टनेस आहे, कमजोरी नाही. कधी कधी आपण सगळं काही स्वतः हँडल करण्याचा प्रयत्न करतो. कोणाला सांगितलं तर तो मला वीक समजेल, लोक काय म्हणतील, हे मीच मॅनेज केलं पाहिजे. पण मेंटल हेल्थचं एक गोल्डन रूल आहे, तुम्हाला जेव्हा हेल्प हवी वाटते तेव्हा हेल्प मागणं हे धाडस आहे. मदत ही कुणाकडनं मागू शकतो आपण?
मित्राकडून, कुटुंबाकडून, टीचरकडून किंवा कधी कधी काउन्सिलर व सायकोलॉजिस्टकडूनही मदत मागू शकतो. जसं आपल्याला सतत ताप येत असेल तर आपण कुणाकडे जातो? डॉक्टरांकडे. तसंच जर मन जास्त दिवसापासून हेवी, सॅड, अँक्शियस वाटत असेल तर प्रोफेशनल मदत घेणं संपूर्णपणे नॉर्मल असल्याचं लक्षण आहे. समजा काही महिन्यापासून तुम्हाला काहीच एनर्जेटिक वाटत नाहीये, आवडत्या गोष्टीही आवडेनाशा झाल्या आहेत, लवकर रडू येतं, सतत रिकामं वाटतं. अशा वेळी मीच निभावून नेतो असं म्हणण्यापेक्षा स्कूल, कॉलेजमधल्या काउन्सिलरशी बोलणं किंवा वेळीच मोठ्या व्यक्तीशी आपलं दुःख शेअर करणं, आपले विचार शेअर करणं, आपली समस्या शेअर करणं हे खूप मोठा फरक निर्माण करू शकतो. तर मित्रांनो, मानसिक स्वास्थ्य म्हणजे लक्झरी नाही, ती एक नेसेसिटी आहे. बघा, आपल्याला मानसिक स्वास्थ्यातून आपण काय शिकलो आहोत की थॉट नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. आपल्या मनामध्ये कुठलेही फिलिंग दाबून न ठेवता ते व्यक्त करा. बॉडी नेहमी ऍक्टिव्ह ठेवा. तुलना कमी करा. छोटे छोटे ब्रेक घ्या. त्याचबरोबर सेल्फ केअर जरूर करा. ताण वेळीच ओळखा आणि त्यावरती काम करा. आणि गरज पडल्यास मदत मागायला अजिबात लाजू नका. कारण स्ट्रॉंग लोक ते नसतात जे कधीच रडत नाहीत, तर स्ट्रॉंग लोक ते असतात जे स्वतःला समजून घेतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच ज्ञानाचे छोटे छोटे स्पार्क मिळवण्यासाठी नॉलेज स्पार्कला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड टेक केअर ऑफ युअर माइंड. Thank you very much.